बुद्धांची शांततेची शिकवण खूप वर्षांपूर्वी भारतात गौतम बुद्ध लोकांना सत्य, शांतता आणि करुणेचा मार्ग शिकवत होते. त्यांचे विचार ऐकण्यासाठी दूरचे लोक येत असत. एकदा बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावाजवळील झाडाखाली बसले होते. सकाळची वेळ होती. वातावरण खूप शांत होते. पक्ष्यांचा आवाज आणि थंड वारा सर्वांना प्रसन्न करत होता. तेवढ्यात एक माणूस रागाने तिथे आला. त्याला बुद्धांचे विचार आवडत नव्हते. तो जोरजोरात बोलू लागला आणि बुद्धांना वाईट शब्द बोलू लागला. शिष्यांना खूप राग आला. त्यांना वाटले की त्या माणसाला उत्तर द्यावे, पण बुद्ध मात्र शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होते. तो माणूस बराच वेळ बोलत राहिला. शेवटी तो थांबला. त्याला आश्चर्य वाटले की बुद्धांनी काहीच उत्तर दिले नाही. तो म्हणाला, मी इतकं बोललो तरी तुम्ही काहीच का बोलला नाहीत? बुद्ध शांतपणे म्हणाले, जर एखादा माणूस कोणाला भेट देतो आणि ती भेट स्वीकारली जात नाही, तर ती भेट कोणाकडे राहते? तो माणूस म्हणाला, ज्याने दिली त्याच्याकडे. बुद्ध हसून म्हणाले, तसंच तुमचे रागाचे शब्द मी स्वीकारले नाहीत, त्यामुळे ते तुमच्याकडेच राहिले. हे ऐकून त्या माणसाला आपली चूक समजली. त्याचा राग शांत झाला. तो बुद्धांच्या पायाशी बसला आणि म्हणाला, मला माफ करा, मला तुमचे शिष्य व्हायचे आहे. बुद्ध म्हणाले, रागाने नाही, तर शांततेने जग जिंकता येते. शिकवण या कथेतून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते. रागाला रागाने उत्तर दिले तर भांडण वाढते, पण शांततेने उत्तर दिले तर राग आपोआप कमी होतो. म्हणूनच गौतम बुद्ध नेहमी सांगत असत की करुणा, शांतता आणि संयम हेच खरे सामर्थ्य आहे.